Good morning, everyone. So, today we are going to see another chapter from your fishery science paper, and that is river systems of India. रिव्हर सिस्टम्स म्हणजे भारतातील ज्या नद्या आहेत त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. ह्या शॉर्टमध्ये घेतला आहे मुद्दाम मी हा चॅप्टर किंवा हे प्रेझेंटेशन, कारण याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, कारण खूप जास्त नद्यांची नावं येतात याच्यात. पण आपल्याला फक्त ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यांचाच फक्त अभ्यास करायचा आहे. आणि हे जर तुम्ही केअरफुली ऐकलं तर कायमस्वरूपी तुमच्या डोक्यामध्ये ह्या नद्यांबद्दलची माहिती बसणार आहे. त्याच्यामुळे केअरफुली थोडंसं ऐका. तर सगळ्यात आधी आपण हे बघूयात की हे बीट तुमच्या सिलेबसला का ठेवलं गेलं आहे. तर नद्यांचे अनेको फायदे आहेत जे की आपण आत्तापर्यंत शाळेत वगैरे स्टडी केलेले आहेत. पण सम ऑफ द मेन ॲडव्हान्टेजेस और बेनिफिट्स ऑफ रिव्हर सिस्टम्स और रिव्हर्स इथं दिलेले आहेत. इन विच द फर्स्ट वन दॅट इज द क्रुशियल रोल इन इंडियन इकॉनॉमी. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये किंवा इंडियन इकॉनॉमीमध्ये, कल्चरमध्ये, ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंटमध्ये रिव्हर्सचा खूप महत्त्वाचा रोल आहे. देन द अनदर इम्पॉर्टंट फीचर दॅट इज द यूज इन ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन. आपल्याला माहिती आहे की इंडिया इज वन ऑफ द वर्ल्ड्स लार्जेस्ट ॲग्रिकल्चर प्रोड्युसर. जगातला शेती उत्पादन करणारा मेन जे कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये भारत आहे. आणि शेती अर्थातच कशावरती चालते तर पाण्यावरती चालते. आणि पाणी सी वॉटर असून चालत नाही, तर ते रिव्हर सिस्टीमच लागते आपल्याला, गोडं पाणीच लागतं. सो रिव्हर सिस्टीम्स प्ले अ व्हेरी क्रुशियल, अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द ॲग्रिकल्चर ॲज वेल ॲज इरिगेशन. देन द रिव्हर प्लेन्स एन्श्युअर्स हाय क्रॉप प्रोडक्टिव्हिटी. जमीन नदी जिथं असते तिथली सुपीक असते, फर्टाईल असते, प्लस क्रॉप प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती हाय असते. देन द डेल्टाज आर कॉल्ड ॲज राईस बॉल्स ऑफ इंडिया. डेल्टाज जे आहेत समुद्र आणि नदी यांच्या मधला जो भाग किंवा इस्च्युरीज जे आहेत किंवा रिव्हर सिस्टम्सच्या आजूबाजूला जो येणारा भाग आहे दॅट इज व्हेरी मच फर्टाईल इन द प्रोडक्शन ऑफ राईस. So it is also called as rice balls of India. Another use of river system is hydroelectric power generation and renewable and eco-friendly source of electricity. So hydroelectric power generation जे आहे आपल्याकडे पण बरेचसे असे प्रकल्प आपण बघतो जे की हायड्रोइलेक्ट्रिक पॉवरवरती चालतात किंवा वॉटरवरती चालतात. तर मोठमोठ्या रिव्हर्स जे आहेत त्याच्यावरती हे प्रोजेक्ट्स जे असतात हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशनचे ते चालतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनमध्ये सुद्धा रिव्हर्सचा मेन रोल आहे. देन इन दी ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल ॲज नेव्हिगेशन. खूप लो कॉस्टमध्ये किंवा खूप चीप, कमी पैशामध्ये आपल्याला जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल, इको फ्रेंडली ट्रान्सपोर्ट करायचं असेल वस्तूंचं किंवा लोकांचं, तर आपल्याला रिव्हर सिस्टम्समध्ये किंवा बोटिंगचा वापर आपण करू शकतो किंवा तत्सम जे पर्याय आहेत पाण्यामधून चालणारे त्याचा वापर आपण करू शकतो. हे खूप लो कॉस्ट असतात ॲज कम्पेअर टू दी रोडवेज. देन इट्स अनदर इम्पॉर्टन्स इज इन इंडस्ट्रीज. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत जसं की टेक्स्टाईल, कपड्याच्या इंडस्ट्रीज आहेत, पेपर इंडस्ट्रीज आहेत, सिमेंट इंडस्ट्रीज आहेत, स्टील इंडस्ट्रीज आहेत, किंवा मी तर म्हणेल अशी कुठली इंडस्ट्रीच नाही आहे की जी पाण्याशिवाय चालते. तर त्या सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीजमध्ये कूलिंगसाठी, प्रोसेसिंगसाठी, क्लिनिंगसाठी याचा पाण्याचा वापर होतो, जे की रिव्हर्समधून घेतलं जाते. कारण ह्या ज्या इंडस्ट्रीज असतात त्या खूप मोठ्या मोठ्या असतात, त्याच्यामुळे अर्थातच लागणारं पाणी पण खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये लागतं. अनदर इम्पॉर्टन्स इज इन टुरिझम अँड कल्चर. टुरिझममध्ये काय काय येईल? टुरिझम म्हणजे काय तर पर्यटन स्थळं जे आहेत, नद्या अर्थातच निसर्गानं अतिशय वैभव दिलेल्या अशा त्या नद्या असतात आणि त्यांना पाहायला किंवा त्यांच्या आजूबाजूला असणारा जो प्रदेश आहे तो पाहायला किंवा तिथले वॉटरफॉल्स जे आहेत ते पाहण्यासाठी, बोटिंग करण्यासाठी अनेक टुरिस्ट येत असतात. आणि टुरिस्ट आल्यामुळं काय होतं तर आपल्या इकॉनॉमीमध्ये त्याचा फायदा होतो, आपली अर्थव्यवस्था बळकट बनते. कल्चर रिलेटेड जे ॲक्टिव्हिटीज असतात त्यासुद्धा त्या नद्यांमध्ये केल्या जातात, जसं की आपण आत्ताच याचं बघितलं कुंभमेळ्याचं. तर अगदी अब्जावधींची उलाढाल तशा ठिकाणी होत असते. काही उदाहरणं तुम्हाला दिले जसं की जॉग फॉल्स आहे, आतिरापिल्ली फॉल्स आहे, ब्रह्मपुत्रा क्रुसेस आहेत,
किंवा आणखी अशा बऱ्याचशा नद्या आणि तिथं चालणारं जे टुरिस्ट ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्ही मेन्शन करू शकता. देन रिव्हर सिस्टीम सपोर्ट्स द फेस्टिवल्स, रिच्युअल्स अँड पिलग्रिम्स. आता जसं सांगितलं कुंभमेळा वगैरे किंवा आणखी काही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला स्टडी करायचं आहे ते द रिव्हर्स सपोर्ट द फ्लोरा अँड फाउना, मायग्रेटरी बर्ड्स, ॲक्वॅटिक ॲनिमल्स, आणखीन काय म्हणतो आपण त्यांना, सगळ्या प्रकारचे ॲनिमल्स, म्हणजे नॉट जस्ट इन्क्लुडिंग फिशेस ऑर नॉट जस्ट इन्क्लुडिंग द ॲनिमल्स लिव्हिंग इनसाइड द वॉटर बॉडी, बट जे बाहेर पण राहतात किंवा तुम्ही त्यांना उभयचर प्राणी वगैरे म्हणता, तर ते सुद्धा याच्यावरती डिपेंडंट असतात. किंवा बरेचसे मायग्रेटरी बर्ड्स आहेत ते सुद्धा ह्या रिव्हर सिस्टीम्सवरती डिपेंडंट असतात. फ्लोरा अँड फाउना. फ्लोरा मीन्स प्लांट ओरिजिनचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि फॉना म्हणजे ॲनिमल ओरिजिनचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचं पण सगळं लाईफ जे आहे किंवा ती जी बायोडायव्हर्सिटी आहे तीसुद्धा रिव्हर सिस्टीम्सवरती डिपेंडंट असते. तर हे रिव्हर सिस्टीम हे बीट आपल्याला स्टडीला का ठेवलं गेलं आहे हे फक्त मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा या सगळ्या गोष्टींचं महत्त्व आहे म्हणून हे बीट आपल्याला स्टडीला ठेवलं गेलं आहे. आता आपलं ॲक्च्युअल बीट इथे स्टार्ट होणार आहे द रिव्हर सिस्टम्स ऑफ इंडिया. यू कॅन सी इन द स्लाइड द इंडियन मॅप इज हिअर अँड यू कॅन सी देर आर वेरियस कलर्स, रेड कलर, ब्लू, येलो, ऑरेंज, पर्पल, अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये तुम्हाला त्या इंडियन मॅपवरती मी नेटवर्क्स दाखवलेत. तर ते नेटवर्क्स काय आहेत तर त्या रिव्हर सिस्टीम्स आहेत. सगळ्यात वरच्या साईडला जी तुम्हाला रिव्हर सिस्टीम ब्लू कलरमध्ये दिसते आहे दॅट इज द इंडस रिव्हर सिस्टीम. हा मॅप तुम्ही डोळ्यात साठवून ठेवायचा आहे की इंडस रिव्हर सिस्टीम म्हणलं की कुठे, तर ती कुठे आहे. भारताचा नकाशा हा एखादा माणूस असल्यासारखा दिसतो, तर त्या माणसाचं डोकं, तोंड ज्या ठिकाणी येतं त्या ठिकाणी काय आहे, इंडस रिव्हर सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये ज्या नद्या येतात त्यांची नावं आपण फारशी ऐकण्यात नसतात आपल्या, जसं की चिनाब, रावी, बियास वगैरे, तर त्या तिकडे असतात. किंवा तो जो भाग आहे तो इंडस रिव्हर सिस्टीमचा आहे. त्याच्या जस्ट बिलो थोडंसं राईट साईडला तुम्ही आलात की आपली सगळ्यात लांब जी रिव्हर सिस्टीम आहे भारतामधली ती, किंवा जिला आपण फार पवित्र वगैरे म्हणतो आपल्या आध्यात्मिक याच्यामध्ये जिला फार महत्त्व दिलं जातं, ती गंगा रिव्हर सिस्टीम जी आहे ती रेड मार्कनी दाखवलेली आहे किंवा रेड नेटवर्क जे आहे ते गंगा रिव्हर सिस्टीमचं आहे. आणि त्याला असे छोटे छोटे ब्रांचेस दाखवल्या, त्या तिच्या काय आहेत, ट्रिब्युटरीज आहेत. ट्रिब्युटरी म्हणजे काय, तिच्या उपनद्या आहेत. याच्यानंतर गंगाच्या आणखी थोडं उजव्या साईडला म्हणजे माणसासारखा जर आपण भारताचा नकाशा कन्सिडर केला तर आपण पाहतोय त्या साईडनी उजव्या साईडला दिसणारा थोडंसं पर्पल शेडमध्ये जो रिव्हर सिस्टीम आहे हाताकडे दिसेल अशी, तर ती आहे ब्रह्मपुत्रा रिव्हर सिस्टीम. थोड्याशा जांभळ्या कलरमध्ये दाखवलेली आहे ती ब्रह्मपुत्रा रिव्हर सिस्टीम आहे. आणि थोडं तुम्ही खाली आलात म्हणजे जिथं आपला महाराष्ट्र आहे त्याच्या जरासं वरती किंवा सेंट्रल पार्ट ऑफ इंडिया जिथे आहे तिथे तुम्हाला नर्मदा आणि तापी या दोन नद्या दिसत आहेत बघा. नर्मदा आणि तापी म्हणजे जिथं कर्नाटक वगैरे आहे त्या एरियामध्ये तुम्हाला ह्या नद्या दिसतात. महाराष्ट्र कर्नाटक जिथं प्लेस्ड आहे त्या ठिकाणी तुम्ही बघायचं आहे. आणि आपल्याला तर माहीतच आहे महाराष्ट्रामध्ये जी उगम पावणारी आहे सगळ्यात मोठी दक्षिण गंगा वगैरे जिला म्हणतात ती गोदावरी ब्लू शेडमध्ये तुम्हाला दाखवली आहे. ब्लू शेडमध्ये गोदावरीच्या जस्ट खाली तुम्हाला दिसते आहे कृष्णा. येलो कलरमध्ये तुम्हाला मी दाखवली आहे कृष्णा. त्याच्या खाली छोटीशी एक दिसते आहे बघा, पेरियार आहे ती. पेरियार. आपण आता कुठे जातो आहे, भारताच्या साऊथकडे जातो आहे. आपण स्टार्टिंग केली नॉर्थकडनं, उत्तरेकडनं. इंडस कुठं होती, उत्तरेला होती. आता आपण खाली आलेलो आहोत साऊथकडे. तर साऊथकडे कोणते आहेत म्हणजे जिकडं की आपण काय म्हणतो तामिळनाडू वगैरे जी राज्य आहेत त्या ठिकाणी, केरळ वगैरे जे आहे तिकडे आपण बघतो आहे आता. तर इथे काय आहे बघा, थोडं एनलार्ज करून दाखवते. पेन्नेरू आहे ग्रीननी दाखवलेली, त्याच्या खाली जांभळ्या कलरमध्ये मी कावेरी दाखवली आहे, खाली वैगई आहे आणि शेवटी इकडे आहे पेरियार. पेरियार म्हणजे केरळमध्ये येते ती. आणि सगळ्यात शेवटची नदी कोणती आहे तर वैगई आहे. भारतातली सगळ्यात शेवटची खालच्या टोकाची नदी कोणती आहे तर वैगई आहे. आणि लॉंगेस्ट रिव्हर कोणती आहे भारतातली तर गंगा आहे.
गंगा ही लॉंगेस्ट आहे, पण मोठी जर कोणती आहे विचारलं तर ब्रह्मपुत्र आहे. मोठी नदी कोणती आहे तर ब्रह्मपुत्र आहे, पण लांब नदी कोणती आहे तर गंगा आहे. आणि शेवटची टोकाची साऊथकडची नदी कोणती आहे तर वैगई आहे. तर या ज्या रिव्हर सिस्टीम आहे किंवा हे ज्या नद्या आहेत त्या आपल्याला 2 बेसिसवरती स्टडी करायच्या. कोणते 2 बेसिस आहेत ते तर ज्या नद्या बे ऑफ बेंगॉल किंवा काय म्हणतो आपण बंगालच्या खाडीमध्ये जातात, बंगालच्या खाडीला मिळतात त्या नद्या. आणि दुसऱ्या कोणत्या आहेत तर ज्या नद्या अरबी समुद्रामध्ये मिळतात त्या नद्या. इथं अरबी समुद्र आणि बंगालची खाडी कुठे येते तर जिकडे GK इनसाईट लिहिलेलं आहे उजव्या साईडला आपल्या, तिकडे येते बे ऑफ बेंगॉल किंवा बंगालची खाडी येते. आणि जिकडे लेफ्ट साईडला आपल्या लेफ्ट साईडला जिथे ते कॅमेरासारखं सिम्बॉल आहे किंवा खाली डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी KSGN धर्मापुरी लिहिले, तिथे काय येणार आहे तर तिकडे अरेबिक सी आहे किंवा अरबी समुद्र आहे. तर ह्या ज्या सगळ्या रिव्हर्स आहेत त्या आपण त्यांच्या ओरिजिनवरती डिवाईड करू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. किंवा कशा लक्षात ठेवू शकतो तर त्या कोणाला जाऊन मिळतात, एकतर त्या अरेबिक सीला जाऊन मिळतात किंवा बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळतात. तर याच्यामध्ये बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या तर बे ऑफ बेंगॉलमध्ये ज्या सगळ्या नद्या मिळतात त्यांची नावं नर्मदा, तापी, गोदावरी, कावेरी, कृष्णा, महानदी आणि वैगई ही आहेत. आता तुम्ही म्हणाल एवढी सगळी नावं आम्ही कशी लक्षात ठेवणार. फक्त पहिल्यांदा लक्षात काय ठेवा की 2 प्रकारच्या नद्या आहेत, एक अरेबिक सीमध्ये जाऊन मिळणाऱ्या आणि एक बे ऑफ बेंगॉलमध्ये म्हणजे बंगालच्या खाडीमध्ये जाऊन मिळणाऱ्या. तर बंगालच्या खाडीमध्ये जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या कोणत्या आहेत तर KMNGTCV. KMNGTCV काय KMNGTCV हे लिहायचं. केवरची नदी कोणती आहे आपण त्याची नावं काढायची. कृष्णा, यमवरची महानदी, एनवरची नर्मदा, जीवरची गोदावरी, टीवरची तापी, सीवरची कावेरी, व्हीवरची वैगई. तर KMNGTCV म्हणजे काय तर बे ऑफ बेंगॉलमध्ये मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांना आपण शॉर्टमध्ये तसं लक्षात ठेवू शकतो. आणि गंगा रिव्हर सिस्टीमच्या ज्या नद्या आहेत त्या तर खूप सोप्या आहेत लक्षात ठेवायला. गंगा रिव्हर सिस्टीम आपल्याला जास्त स्टडीला येते. त्याच्यामध्ये ज्या नद्या आहेत त्या सगळ्या अरेबिक सीमध्ये जाऊन मिळतात. अरेबिक सी अरबी समुद्रामध्ये जाऊन त्या मिळतात. तर त्याच्यामध्ये कोणत्या नद्या आहेत तर खूप सोप्या आहेत. 3GYS 3Gमध्ये 3 नद्यांची नावं Gवरनं स्टार्ट होतात. कोणती गंगा इटसेल्फ स्वतः गंगा, दुसरी गंडक आणि घागरा. ह्या 3 Gवरच्या आहेत. आणि दुसरी Y आणि S. Y मीन्स यमुना आणि S फॉर सोन. सोन नदी, यमुना, गंगा, गंडक आणि घागरा म्हणजे 3GYS. ह्या कुठे जातात तर अरबी समुद्रामध्ये मिळतात. आणि बे ऑफ बेंगॉलमध्ये कोणते आहेत तर KMNGTCV ह्या याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता इंडस रिव्हर सिस्टीम जी आहे ती आपल्याला फारशी स्टडीला नाही आहे, कारण ह्या ज्या नद्या आहेत त्या शक्यतो बाहेरच्या देशांमध्ये जातात. म्हणजे तिबेटमध्ये उगम पावणार, पाकिस्तानमध्ये जाणार अशा प्रकारच्या त्या नद्या आहेत. त्याच्यामुळे फारसं त्यांचं आपल्याकडे योगदान नाही आहे किंवा फारसं आपण त्यांचं आपल्याकडे स्टडी त्याचं नाही आहे. तर हा जो मॅप आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला सगळं सोपं जाईल. आता मॅपवरनं झालं. आता मी तुम्हाला एक छोटंसं ट्री डायग्राम टाईप किंवा एक छोटंसं टेबल टाईप रिव्हर सिस्टीम्स दाखवल्यात म्हणजे तुमच्या आणखी सोप्या लक्षात राहतील अशा. तर मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं बघा, रिव्हर सिस्टीम 2 फॉर्म्समध्ये डिवाईड होते. एक हिमालयन रिव्हर्स आहेत. हिमालयन म्हणजे कोणत्या तर वर्ण जे आपण इंडस म्हटलं होतं ना तिकडनं उगम पावणाऱ्या वगैरे ज्या आहेत त्या. आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या पेनिन्सुलर रिव्हर सिस्टीम्स आहेत. पेनिन्सुलर म्हणजे काय द्वीपकल्पावर्ण वगैरे म्हणतो आपण मराठीत त्याला, तिथून उगम पावणाऱ्या आहेत. म्हणजे काय तर सगळीकडनं पाणी असतं आणि एक ठिकाणी खडक असतो, एक बाजूला जमीन असते, तिथनं त्या उगम पावतात. आणि ह्या बाकीच्या ज्या आहेत गंगा वगैरे त्या हिमालयन ग्लेशियर्स जे आहेत मोठे मोठे आपल्याला माहिती गंगोत्री वगैरे आपण बघितलेले किंवा अमरनाथ वगैरे आपण बघतो तसे मोठे मोठे ग्लेशियर्स जे असतात बर्फाचे तिकडून त्या उगम पावतात हिमालयन रिव्हर सिस्टीम्समधल्या. तर हिमालयन रिव्हर सिस्टीम्समध्ये फक्त 2 नद्या महत्त्वाच्या आधी लक्षात ठेवायच्या, एक गंगा आणि दुसरी इंडस. गंगा आणि इंडस. तर इंडसमधल्या ज्या नद्या आहेत मी मगाशीच सांगितलं की त्या फारशा आपल्या स्टडीमध्ये येत नाही. तर त्यातली फक्त ब्रह्मपुत्रा जी आहे
ती आपल्या ह्याच्यात आहे. आणि गंगा रिव्हर सिस्टीम महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये गंगा, यमुना, सोन, गंडक आणि घागरा म्हणजे 3GYS जे मगाशी मी म्हटलं. गंगा रिव्हर सिस्टीममध्ये काय येतं? 3GYS. 3G म्हणजे काय? गंगा, गंडक, घागरा आणि YS यमुना आणि सोन. आणि पेनिन्सुलर रिव्हर सिस्टीममध्ये किंवा ज्या बे ऑफ बेंगॉलमध्ये जातात, बे ऑफ पेनिन्सुलर म्हणजेच काय तर बे ऑफ बेंगॉलमध्ये बंगालच्या खाडीत जाणाऱ्या नद्या आहेत त्या, तर त्या कोणत्या आहेत? KM, MG, TCV नावं दिलेत मी त्यांचे. याच्यानंतर वन बाय वन आपल्याला रिव्हर सिस्टीम स्टडी करायचे आहेत. तर पहिली रिव्हर सिस्टीम जी आहे, आपण वरपासनं म्हणजे नॉर्थकडनं साऊथकडे येतो आहे, तर नॉर्थमोस्ट पार्टला जो इंडियाच्या आहे तिकडे उगम पावणारी जी नदी आहे दॅट इज इंडस रिव्हर सिस्टीम किंवा इंडस रिव्हर जी आहे. तर हिचं ओरिजिन कुठे आहे? तर मानसरोवर लेक जो आहे टिबेटमध्ये, तिथं ती ओरिजिनेट होते. मेन रिव्हर जी आहे तिचं नाव आहे इंडस. बऱ्याचशा ट्रिब्युटरीज नंतर तिला मिळतात. अप्रॉक्सिमेटली तिची लेंथ जर आपण बघितली तर मगाशी मी सांगितलं की ही भारतामध्ये थोडी आहे ना बाहेरच्या देशात परत वाहत जाते. तर तिची टोटल 3180 किलोमीटर तिची अप्रॉक्सिमेट लेंथ आहे. पण भारतामध्ये किती आहे? तर 1114 11-14 किलोमीटर एवढीच तिची लेंथ भारतामध्ये आहे. आणि कुठून कुठून ती फ्लो करते? तर पाकिस्तानमध्ये जाते लडाखमधनं. तिथे हे करायचं राहिलं आहे, टाईप करायचं माझ्याकडनं. फ्लो कुठून करते? तर ती लडाखमधनं पाकिस्तानकडे जाते परत. तिच्या ट्रिब्युटरीज कोणत्या आहेत? तर झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज ह्या इंडस रिव्हर सिस्टीम किंवा इंडस जी नदी आहे तिच्या ट्रिब्युटरीज आहेत किंवा उपनद्या आहेत. दुसरी मेन जी रिव्हर सिस्टीम आहे दॅट इज गंगा रिव्हर सिस्टीम. ही सुद्धा गंगा कुठे जाऊन मिळते? तर अरेबिक सीला जाऊन, अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि तिचं ओरिजिन कुठे आहे? तर गंगोत्री उत्तराखंडमध्ये, नॉर्थ साईडला उत्तराखंडमध्ये ग्लेशियर्समध्ये तिचं ओरिजिन आहे, ज्याला की गंगोत्री असं म्हटलं जातं. मेन जी रिव्हर आहे तिचं नाव आहे गंगा. आणि अप्रॉक्सिमेट तिची लेंथ जी आहे ती खूप सोपी लक्षात ठेवायला 25 किलोमीटर आहे, म्हणजे 2525 किलोमीटर एवढी तिची लेंथ आहे. लॉंगेस्ट रिव्हर ऑफ इंडिया असं आपण तिला म्हणतो. आणि कुठून कुठून फ्लो करते ती? तर बऱ्याचशा राज्यामधनं करते, जसं की उत्तराखंड आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, झारखंड आहे आणि वेस्ट बेंगॉल आहे. तिच्या ट्रिब्युटरीज कोणत्या आहेत? तर यमुना आहेत, सोन आहे, रामगंगा आहे, गोमती आहे, घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे, महानंदा आहे. ह्या सगळ्या तिच्या काय आहेत? ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या आहेत. आणि ती काय करते? तर एक फर्टाईल असा लँड तयार करते. लॉंगेस्ट रिव्हर आहे त्याच्यामुळे खूप न्यूट्रिटिव्ह, खूप फर्टाईल अशी ती सॉईल असते याच्यासाठी, ॲग्रिकल्चरसाठी. आणि वर्ल्डचा लार्जेस्ट डेल्टा जो आहे, ज्याला की आपण सुंदरबन डेल्टा म्हणतो, तो सुद्धा या गंगा रिव्हर सिस्टीममुळंच फॉर्म केलेला आहे. कुठे? तर बे ऑफ बेंगॉलला. बे ऑफ बेंगॉलचं माउथ जे आहे जिथं ती मिळते बंगालच्या खाडीला, तिथं जगातला सगळ्यात मोठा डेल्टा जो आहे तो या नदीमुळं तयार केला जातो, ज्याला की सुंदरबन डेल्टा असं म्हणतात. नंतर नेक्स्ट जी रिव्हर आहे तिसरी, हिमालयन रिव्हर सिस्टीममधली तिसरी नदी. पहिली इंडस बघितली, दुसरी गंगा बघितली, आता तिसरी आपण बघतोय ब्रह्मपुत्रा. 3 महत्त्वाच्या आपण नद्या बघतोय हिमालयन रिव्हर सिस्टीम किंवा नॉर्थकडनं उगम पावणाऱ्या. तर ही सुद्धा तिबेटमध्येच अंगसी ग्लेसियर आहे तिथनं उगम पावते. अप्रॉक्सिमेट तिची लेंथ जी आहे ती 2900 किलोमीटर एवढी आहे. आणि कुठून कुठून फ्लो करते ती? तर तिबेटमधनं अरुणाचल प्रदेश, आसाम आणि बांगलादेश म्हणजे दुसऱ्या देशात ह्या जातात. त्याच्यामुळं आपल्याकडं त्यांचं फारसं स्टडी नाही होत किंवा आपल्या राज्यातनं ते जात नाहीत, त्याच्यामुळे आपण फारसं त्याचं स्टडी नाही करत. याच्या जे ट्रिब्युटरीज आहेत त्या दिबंग आहे, लोहित आहे, साबनसिरी आहे, धनसिरी आहे आणि तिस्ता आहे. त्यांची नावं पण तशीच आहेत कारण ते बाहेरच्या देशातले आहेत. त्यांचे फीचर्स काय आहेत? त्या गंगापेक्षासुद्धा जास्त वॉटर कॅरी करतात. ब्रह्मपुत्राला आपण मोठी नदी का म्हणतो? गंगा ही लॉंगेस्ट रिव्हर आहे, पण ब्रह्मपुत्रा ही मोठी लार्जेस्ट रिव्हर आहे. तर लार्जेस्ट का आहे? तर ती गंगापेक्षा जास्त पाणी कॅरी करते. याच्यानंतर हिमालयन रिव्हर सिस्टीम झालं. 3 महत्त्वाच्या नद्या बघितल्या आपण, गंगा, इंडस आणि ब्रह्मपुत्रा. हिमालयन रिव्हर सिस्टीम किंवा अरेबिक समुद्रामध्ये जाणाऱ्या त्या नद्या होत्या. आता दुसरी रिव्हर सिस्टीम जी आहे ती आहे पेनिन्सुलर रिव्हर सिस्टीम किंवा तिला आपण काय म्हणतो? पूर्वेकडच्या नद्या किंवा ज्या नद्या बंगालच्या खाडीमध्ये जाऊन भेटतात त्यांना पेनिन्सुलर रिव्हर सिस्टीम असं आपण म्हणतो. तर
वेस्टर्न घाटमध्ये किंवा सेंट्रल हायलँड्समध्ये किंवा छोट्या छोट्या टेकड्या ज्या असतात, हिल्स जे असतात, तिथं त्या उगम पावतात. आधीच्या ज्या आपण बघितल्या हिमालयन, त्या नॉर्थ साईडला हिमालयन ग्लेशियर्समध्ये उगम पावत होत्या. पण ह्या ज्या पेनिन्सुलर रिव्हर्स आहेत त्या वेस्टर्न घाट्समध्ये आणि स्मॉल हिल्स जे आहेत तिथं त्या उगम पावतात. मोस्टली ह्या सीझनल आहेत, म्हणजे मॉन्सून वॉटरवरती त्या डिपेंडंट आहेत. पाऊस कमी पडला तर मे बी त्यांचं पाणी फार कमी होऊन जातं, कधी ड्राय होतात, आणि पाऊस चांगला असेल तर त्या थ्रू आउट द इयर फ्लो करतात, म्हणजे सीझनल आहे. त्याच्यानंतर दे आर शॉर्ट अँड स्विफ्ट कोर्स ड्यू टू हिली टेरेन. हिल्समधून किंवा मगाशी सांगितलं वेस्टर्न घाट्समधनं वगैरे त्यांचा फ्लो आहे, आणि पेरेनियल आहेत, सीझनल आहेत. त्याच्यामुळे मान्सून वॉटरवरती ते डिपेंड असल्यामुळे शॉर्ट आहेत आणि हिली टेरेन्समधून किंवा हिली रिजनमधून त्या फ्लो करतात. त्यांची लेंथ कमी आहे आणि त्यांचा बेसिनसुद्धा जो आहे तो कसा आहे तर स्मॉल आहे. याच्यानंतर पेनिन्सुलर रिव्हर सिस्टीम जी आहे किंवा पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, ज्या की बे ऑफ बेंगॉलमध्ये जातात, त्यांच्या मध्ये ज्या येणाऱ्या मेन नद्या आहेत त्यांच्या आपण माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये पहिली जी नदी आहे ती आहे महानदी रिव्हर सिस्टीम. महानदी छत्तीसगड राज्यामध्ये ओरिजिन आहे तिचं, सिल्वासा हिल्समध्ये. महानदी कुठं उगम पावते तर छत्तीसगड राज्यामध्ये सिल्वासा हिल्समध्ये. आणि कुठलं स्टेट त्याच्यामध्ये कुठले स्टेट्स येतात तर ओडिशा एक येतं आणि छत्तीसगड एक येतं. त्याच्या मेन ट्रिब्युटरीज कोणत्या आहेत तर सियोनाथ, जोंक, हैस्डिओ आणि मान ह्या तिच्या ट्रिब्युटरीज म्हणजे उपनद्या आहेत. आणि एक डेल्टा तीसुद्धा बनवते, ज्याला की महानदी डेल्टा असं म्हणतात. ओडिसामध्ये ती बनवते, जसं की गंगा सुंदरबन हा लार्जेस्ट डेल्टा बनवते, तसंच महानदी कोणता बनवते तर ती महानदी नावाचाच डेल्टा बनवते. ओडिसा राज्यामध्ये बनवते. ओरिजिनेट कुठं होते? छत्तीसगडमध्ये होते, पण डेल्टा कुठं बनवते जाते? ओडिसामध्ये. याच्यानंतर दुसरं गोदावरी रिव्हर सिस्टीम किंवा जी आपली नदी आहे, आपल्याकडची आहे, महाराष्ट्रामधली आहे, ती म्हणजे गोदावरी रिव्हर सिस्टीम किंवा हिलाच दक्षिण गंगा असं देखील म्हणतात. ही पण खूप लांब आहे, 1465 किलोमीटर एवढी तिची लांबी आहे. किंवा पेनिन्सुलर जे रिव्हर्स आहेत, बे ऑफ बेंगॉलमध्ये जाणाऱ्या ज्या नद्या आहेत त्याच्यातली सगळ्यात लांब नदी जर कोणती आहे तर ती गोदावरी आहे, म्हणूनच तिला दक्षिण गंगा असं म्हणतात. देशामधली जर विचारली तर कोणती? गंगा. आणि फक्त याची विचारली पेनिन्सुलर रिजनमधली किंवा बे ऑफ बेंगॉलमध्ये जाणारी जर विचारली तर कोणती आहे? गोदावरी आहे. लांबी किती आहे? 1465 किलोमीटर. कुठं ओरिजिन आहे माहिती आहे आपल्याला सगळ्याला? त्र्यंबकेश्वर, नाशिक जे आहे महाराष्ट्रामध्ये, तिथं ती ओरिजिनेट होते आणि आपल्या आसपासचे जे राज्य आहेत तिकडं ती फ्लो करत जाते. कोणते? महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश. याच्यानंतर तिच्या मेजर ट्रिब्युटरीज ज्या आहेत त्या आहेत इंद्रावती, मांजरा, प्रणिता आणि साबरी. मांजराचं नाव तर आपल्याला माहितीच आहे, आपल्याकडे आहे. आणि ह्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत किंवा उपनद्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्यात. आणखी तिचे सब ट्रिब्युटरीज पण होतात, पण ह्या मेन ट्रिब्युटरीज आहेत, लक्षात ठेवा. ही सुद्धा एक फर्टाईल डेल्टा तयार करते आंध्र प्रदेशमध्ये. कुठे जाते ती? नंतर फ्लो करत करत महाराष्ट्रामधून तेलंगणा आणि आंध्रामध्ये जाते, आणि आंध्रामध्ये सुद्धा ती एक फर्टाईल डेल्टा तयार करते. त्याच्यामुळे तिथलं जे क्रॉप प्रोडक्शन आहे ते खूप चांगलं आहे. तर बे ऑफ बेंगॉलमध्ये जाणाऱ्या नद्या किंवा ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स जे आहेत, ज्याला आपण पेनिन्सुलर रिव्हर्ससुद्धा म्हणतो, त्याच्यामध्ये आपण 2 नद्या बघितल्या. पहिली महानदी, छत्तीसगडमध्ये उगम पावणारी आणि ओडिसामध्ये जाणारी, आणि दुसरी गोदावरी, जी की महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये ओरिजिनेट करते. तिला दक्षिण गंगासुद्धा म्हणतात कारण लॉंगेस्ट पेनिन्सुलर रिव्हर आहे ती, आणि आंध्र प्रदेशमध्ये जाऊन ती एक डेल्टा तयार करते. याच्यानंतर तिसरी जी रिव्हर आहे दॅट इज कृष्णा रिव्हर सिस्टम. कृष्णा रिव्हर सिस्टमसुद्धा महाबळेश्वर म्हणजे महाराष्ट्रामध्येच ओरिजिनेट करते, आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यामध्ये ती फ्लो करते. वेगवेगळ्या तिच्या ट्रिब्युटरीज आहेत, जसं की भीमा आहे, घाटप्रभा आहे, तुंगभद्रा आहे, मालप्रभा आहे, मुसी आहे, आणि अशा मेन ट्रिब्युटरीजसोबत काही सब ट्रिब्युटरीजसुद्धा आहेत ज्या या कृष्णा रिव्हर सिस्टीममध्ये येतात. 4 राज्य ती कव्हर करते, लक्षात ठेवा. कृष्णा ओरिजिनेट कुठे करते? आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या नद्या ओरिजिनेट करतात तर गोदावरी एक करते नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये, आणि कृष्णा एक करते महाबळेश्वरमध्ये. याच्यानंतर कृष्णा नदी कुठे जाते तर आंध्रामध्ये जाते. जसं गोदावरी आहे तसंच कृष्णा पण आंध्रामध्ये जाते आणि तिथं एक डेल्टा तयार करते. याच्यानंतर कावेरी रिव्हर सिस्टीम जी आहे चौथी, तर ती
तळ कावेरी असं तिला म्हणतात, की जी की ब्रह्मगिरी हिल्समध्ये उगम पावते. ते जे ठिकाण आहे जिथून ती उगम पावते कर्नाटकामध्ये येतं ते ब्रह्मगिरी हिल्स, तुम्ही ऐकलं असेल. टुरिस्ट प्लेस आहे, बरेचसे लोक तिथं याच्यासाठी पण जातात, काय म्हणतो आपण त्याला, श्रद्धेनं जातात बरेचशा. तसं बॅकग्राऊंड तिथे आहे. आणि तळ कावेरी हे जे ठिकाण आहे तिथून ती ओरिजिनेट करते. कुठे? ब्रह्मगिरी हिल्समध्ये, कर्नाटक राज्यामध्ये. कावेरी लक्षात ठेवा, के. याच्यानंतर कुठे कुठे फ्लो करते तर कर्नाटकामधनं नंतर ती तामिळनाडू स्टेटमध्ये फ्लो करत जाते. तिच्या ज्या मेन ट्रिब्युटरीज आहेत त्या आहेत हेमवती, काबिनी, भवानी आणि अमरावती. कावेरी तामिळनाडूमध्ये जाऊन एक डेल्टा तयार करते. आणि अदर ज्या ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपण मगाशी नावं पाहिलेले, पेन्नार आहे, वैगई आहे, पलार आहे, सुबर नारेश आहे, ब्राह्मिणी आहे आणि वैतरणी किंवा बैतरणी असं तिला म्हणतात. तर ह्या ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स आहेत. लक्षात ठेवा, आपण पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे वाहत जाणाऱ्या नद्या किंवा अरबी समुद्रामध्ये आणि बे ऑफ बेंगॉल, बंगालच्या खाडीमध्ये वाहत जाणाऱ्या नद्या, अशा पद्धतीनं नद्या डिवाईड करून त्याचं स्टडी करतो आहे, जेणेकरून ते तुम्हाला सोपं जावं स्टडीसाठी. तर आता ईस्ट फ्लोईंग रिव्हर्स झाल्या. आता वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स ज्या आहेत किंवा ज्या की अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळतात त्या बाकीच्या नद्या कोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये बघा नर्मदा आहे, तापी आहे, अजून आहेत बऱ्याचशा. तर नर्मदा कुठं ओरिजिनेट करते तर ती मध्य प्रदेशमध्ये करते. नर्मदा मध्य प्रदेशमध्ये अमरकंटक प्लॅट्यू जो आहे तिथं ती ओरिजिनेट करते आणि इट फ्लोज थ्रू द रिफ्ट व्हॅली बिटवीन विंध्य अँड सातपुडा रेंजेस. सातपुडा पर्वत आपण ज्याला म्हणतो किंवा विंध्य पर्वत ज्याला म्हणतो आपण, त्या दोन्ही म्हणजे दोन्ही साईडनी पर्वत आहेत आणि त्याच्यामधून नर्मदा नदी जी आहे ती काय करते, फ्लो करते. खूप जास्त फोर्सनी हिचं पाणी फ्लो करतं. फ्लो खूप जास्त असतो. का? कारण दोन्ही साईडनी पर्वत आहे, त्याच्यामध्ये तिला दोन्ही दिशेला जाता येत नाही. त्याच्यामुळे फ्लो जो आहे तो खूप फास्ट, खूप जोराने असतो. मध्य प्रदेशमध्ये उगम पावणारी आणि विंध्य आणि सातपुडा रेंजेस जे आहेत, पर्वतरांगा ज्या आहेत त्याच्यामधून फ्लो करणारी. इट फॉर्म्स धुवंधार फॉल्स. जसं जॉग फॉल्स मगाशी बघितलं आपण तसाच हा धुवंधार फॉल्स आहे, धबधबा, टुरिस्ट प्लेस ज्याला आपण म्हणतो तो ही छान तयार करते. आणि नर्मदा इश्चुरीसुद्धा तयार करते. कारण आता ह्या काय व्हायल्यात, अरेबिक सीमध्ये चालल्यात. इश्चुरी म्हणजे काय, मी त्या दिवशी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. इश्चुरी म्हणजे जिथं गोडं पाणी आणि खारं पाणी भेटतं, एकत्र येतं, त्या ठिकाणाला काय म्हटलं जातं, इश्चुरी म्हटलं जातं. तर ह्या ज्या सगळ्या नद्या आता आपण बघणार आहेत वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स किंवा द रिव्हर्स विच ड्रेन इन टू द अरेबिक सी. अरेबिक सीला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या आता काय तयार करणार आहेत, तर इश्चुरीज तयार करणार आहेत. इश्चुरीज म्हणजे जिथं सी वॉटर आणि फ्रेश वॉटर एकत्र येतं, मिळतं ते ठिकाण. याच्यानंतर दुसरी तापी रिव्हर आहे. तर इट ओरिजिनेट्स इन द सातपुडा रेंजेस. सातपुडा पर्वतरांगामध्ये ती ओरिजिनेट करते, मध्य प्रदेशमध्येच नर्मदा पण आणि तापी पण. अँड इट फ्लोज थ्रू महाराष्ट्र, गुजरात इन टू द अरेबिक सी. महाराष्ट्र आणि गुजरातमधनं वाहत जात त्या अरेबिक समुद्राला मिळतात. मध्य प्रदेशमध्ये उगम पावते आणि महाराष्ट्र आणि गुजरातमधून अरबी समुद्रात जाते. आणखी दुसऱ्या ज्या आहेत छोट्या छोट्या नद्या आहेत पण महत्त्वाच्या आहेत, वेस्ट साईडला ज्या वाहतात, पश्चिमेकडे ज्या वाहतात त्या मांडोवी, जुआरी, शरावती, पेरियार, भारतपुजा, नेत्रावती, ह्यासुद्धा छोट्या नद्या आहेत पण महत्त्वाच्या नद्या आहेत. याच्यातली शरावती जी आहे ती सारस्वती जी आहे, सारस्वती जी आहे त्याच नदीवरती तो जो फेमस जॉग फॉल्स आहे तो प्रेझेंट आहे किंवा तेच पाणी जे आहे ते जॉग फॉल्समधून पडतं. आणि पेरियार जी आहे तीसुद्धा अतिशय महत्त्वाची नदी आहे. तिला केरळाची लाईफलाईन असं सुद्धा म्हणतात. जे GKचा वगैरे अभ्यास करतात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. बघा, जॉग फॉल्स कुठल्या नदीवरती आहे तर सारस्वतीवरती आहे. आणि कुठल्या नदीला केरळाची लाईफलाईन म्हणतात तर पेरियार नदीला म्हणतात. तर तापी नदीमध्ये लक्षात ठेवा की मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. नर्मदासुद्धा मध्य प्रदेशमध्येच उगम पावते आणि महाराष्ट्र, गुजरातमधून अरेबिक समुद्रामध्ये त्या मिळतात. याच्यानंतर आत्तापर्यंत ज्या तुम्ही नद्या बघितल्या, अगदी शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं असेल त्यांचे फीचर्स तर कसे लक्षात ठेवायचे बघा. इकडे फीचर्स दिलेत मी तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये.
दुसऱ्या कॉलममध्ये पेनिन्सुलर रिव्हर्स दिल्यात. पेनिन्सुलर म्हणजे ज्या बे ऑफ बेंगॉलमध्ये जातात त्या, आणि इकडे हिमालयन रिव्हर्स दिल्या तिसऱ्या कॉलममध्ये, ज्या की अरेबिक सीमध्ये जातात त्या. तर यांचे ओरिजिन हे जर फीचर आपण बघितलं तर पेनिन्सुलर रिव्हर्स ज्या आहेत, ज्याला की आपण KMNGTCV असं म्हणलो, त्या सगळ्या रिव्हर्स वेस्टर्न घाटामध्ये, पश्चिमी घाटामध्ये किंवा प्लॅट्यूजवरनं ओरिजिनेट करतात. आणि हिमालयन रिव्हर ज्या आहेत त्या नॉर्थ साईडला हिमालयन ग्लेशियर्स जे आहेत मोठे मोठे बर्फाचे, तिथून त्या ओरिजिनेट करतात. नेचर कसं आहे तर पेनिन्सुलर रिव्हर्स जे आहेत ते सीझनल आहे, पावसावरती डिपेंड असतात. आणि हिमालयन रिव्हर ज्या आहेत त्या कशा आहेत तर पेरेनियल आहेत, म्हणजे वर्षभर त्या वाहत असतात, सहसा कोरड्या होत नाही किंवा पाणी त्याच्यातलं कमी होत नाही. याच्यानंतर तिसरं जे फीचर आहे दॅट इज लेंथ. तर अर्थातच ह्या सीझनल नद्या आहेत म्हणजेच ते शॉर्ट आहेत, आणि या ज्या पेरेनियल नद्या आहेत हिमालयन रिव्हर्स त्या लाँग असतात. फ्लो कसा आहे तर मोस्टली ईस्टकडे जातात, सगळ्याच नाही जात पण मोस्टली ईस्टकडे फ्लो करतात. आणि हिमालयन रिव्हर्स ज्या आहेत त्या दोन्हीकडे, ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे फ्लो करतात. याच्यात लँडफॉर्म्स कसे येतात तर बघा, पेनिन्सुलर रिव्हर्स ज्या आहेत, पेनिन्सुलर रिव्हर्स काय करतात, इश्चुरीज फॉर्म करतात आणि छोटे छोटे डेल्टाज बनवतात. तर हिमालयन रिव्हर्स ह्या मोठ्या मोठ्या रिव्हर्स असल्यामुळे त्या मोठे डेल्टाज बनवतात, मेंडर्स बनवतात आणि ऑक्सबो लेक्स बनवतात. मोठे मोठे लेक्स जे सुपीक प्रदेश असतात ते ह्या नद्या बनवत असतात. हे कॉमन फीचर्स आहेत, म्हणजे प्रत्येक नदीला हे लागू पडतात. पेनिन्सुलरमधल्या नद्यांना हे सगळं लागू पडतं की सीझनल आहेत, शॉर्ट आहेत, मोस्टली ईस्टकडे फ्लो करतात वगैरे वगैरे. आणि हिमालयन रिव्हरला हे फीचर्स सगळे लागू होतात. तर इन शॉर्ट आपण आज इंडियन रिव्हर सिस्टीम बघितली, ज्याच्यामध्ये आपण रिव्हर सिस्टीम 2 फॉर्म्समध्ये डिवाईड केली, वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स किंवा अरेबिक सीमध्ये जाणाऱ्या नद्या, किंवा त्यालाच आपण हिमालयन रिव्हर्स म्हणतो, आणि दुसऱ्या वेस्टकडे जाणाऱ्या नद्या किंवा ज्याला आपण ईस्टकडे जाणाऱ्या नद्या, ज्याला आपण बे ऑफ बेंगॉलमध्ये जाणाऱ्या नद्या किंवा पेनिन्सुलर रिव्हर्स असं म्हणतो. आणि हिमालयन रिव्हर्स ज्या आपण बघितल्या अरेबिक सीमध्ये जाणाऱ्या, त्याच्यामध्ये गंगा रिव्हर सिस्टीम आणि इंडस रिव्हर सिस्टीम बघितली, प्लस त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची नदी आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा. आणि ईस्ट फ्लोईंग ज्या आहेत किंवा बे ऑफ बेंगॉलमध्ये जाणाऱ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण KMNGTCV म्हणजे नर्मदा, तापी, गोदावरी, कावेरी, कृष्णा, महानदी आणि वैगई ह्या नद्या बघितल्या. इन शॉर्टमध्ये एक छोटं ट्री डायग्राम काढून मी तुम्हाला परत ग्रुपवरती शेअर करेल, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या नद्या काय होतील, एकच फक्त ते चित्र तुम्ही पाहिलं की लक्षात राहतील. काही क्वेरी असेल तर तुम्ही मेसेज करून विचारू शकता. ठीक आहे.